सर्व शिवरायाच्या मावळ्यांना जय महाराष्ट्र आणि भीमसैनिकांना मानाचा जय हिंद। बघा, आजपासून आचारसंहिता लागलेली आहे। आचारसंहिताच्या अगोदर मराठे हे आक्रमक नव्हते किंवा मराठे थोडे शांत होते आणि प्लॅनिंग ही पूर्णपणे शांत चालू होते। जरांगे पाटील पण बऱ्यापैकी शांत होते आणि शांत राहून पुढली प्लॅनिंग करायची होती। पण यामध्येच बाळासाहेब आंबेडकरांनी आपलं असं म्हणता येईल की त्याने 2-3 गोष्टी बोलल्या जरांगे पाटलांना आणि त्यामुळे अजून परत जरांगे पाटील पेटून उठलेले आहेत आणि या वक्तव्यामुळे शंका आशंका खूप वाढलेल्या आहेत। मग लोक हे म्हणतात की शांत पाटील बसले होते पण आंबेडकरांनी त्यांना हुसकून लावलं। हा मुद्दा सध्या चर्चेमध्ये आहे सोशल मीडियाच्या। मित्रांनो, मी आपला मित्र जगताप आर्य, तुम्ही बघत आहात आपलं और चॅनल। बघा, आता प्रथमतः पाहून घ्या की जरांगे पाटील आणि बाळासाहेब आंबेडकर ह्या दोघांचे मते काय आहेत। प्रकाश आंबेडकर साहेब मागेही म्हणले होते की ते विष घालणार आहेत सलाईन मधून, म्हणजे आणि त्यांना आताही काहीतरी माहिती मिळाली, कुठं क्लिप व्हायरल करणारे आणि काय काय करणारे म्हणले त्याला एडिटिंग करणार आहेत, याचं तोंड त्याला जोडव त्याचं मुंडकं त्याला जोडव, ते रेकॉर्डिंग आणणार आहे जणू कुठून। आणि फडणवीस साहेबांचं काम आहे। फडणवीस साहेबांनी इतक्या खालच्या विचाराचा एवढा मोठा गृहमंत्री माणूस, एवढा मोठा पक्षाचा लीडर चिल्लर चालेल, मला काय होईन त्यांनी व्हिडिओ केला काय मी वाटत नाही। तुम्ही व्हिडिओ करा, जेलमध्ये टाका, SIT लावा, SIT ला नाही जुळलं तर ते ईडी आणा, तिला नाही जुळलं CBI आणा, तुम्हाला काय आणायचं जाणा। मी जेलमध्ये चढून पण आरक्षण घेतल्याशिवाय फडणवीस साहेब सुट्टी नाही। मी जातीला फसून जातीशी गद्दारी करून माझी इमानदारी विकू शकत नाही। माझी जात माझ्या स्वार्थासाठी मी नाही विकू शकत। अंमलबजावणी नाही केली, आचारसंहिता जर लावली तर मात्र आम्ही आमची बैठक अगोदर बोलवणार महाराष्ट्रातली, त्याच्यानंतर आम्ही सभेचे ठिकाण आणि ती वेळही ठरवणार। हे 2 वेगळे मुद्दे आहेत, पण बैठक आम्हाला वेगळ्या कारणासाठी घ्यायची जाहीरच, आणि कार्यक्रमाचा विषय तो सुद्धा त्याच बैठकीत होईल पण तो वेगळा विषय। आणि तो व्हिडिओचा जो विषय म्हणले तुम्ही, हे सगळं देवेंद्र फडणवीस साहेबांचे कार्यकर्ते असं माझे यांनी सांगितलंय आंबेडकर सरनी की हे सगळे त्यांचे, त्यांचा कोणता शेल असतो ते या अगोदर पाठीमाग प्रकाशजी आंबेडकरांनी सांगितलं होतं की जरांगे पाटलांचं आंदोलन दडपण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न होईल, त्यांना मॅनेज करायचा प्रयत्न होईल। आणि त्यांनी त्या पाठीमागे त्यांनी बोलले होते की पाटलावरती विष प्रयोग होऊ शकतो, त्यामुळे पाटलांनी सर्व सोबत बसूनच जेवण करावं, हे त्यांनी केलं होतं। आणि त्याची शंका पण नंतर असं झालं होतं की त्यावेळी जरांगे पाटलांनी सांगितलं की मला सलाईनमधून विष देऊन मारायचा प्रयत्न होतोय, मी हा डाव उधळून लावलाय। ह्या गोष्टी पाठीमाग घडलेल्या आहेत आणि आतापर्यंत जो सल्ला जरांगे पाटलांना भेटलेला आहे तो सल्ला प्रत्येक त्यांनी मानलेला आहे बाळासाहेब आंबेडकरांचा, प्रत्येक वेळेस त्यांच्या विनंतीला मान दिलेला आहे त्याने। आता यावेळेस प्रकाशजी आंबेडकरांनी काय बोललं, प्रकाशजी आंबेडकर म्हणले की तुम्हाला जरांगे पाटलाचं आंदोलन थांबवणं शक्य नाही शासनाला, आणि याच्या मागील जे गर्दी आहे ते पण कमी करणं शक्य होत नाही। त्यामुळं जरांगे पाटलांची बदनामी कशी करता येईल, जरांगे पाटलाला बदनाम कसं करता येईल याकडं पूर्णपणे फोकस हे फडणवीस करतील। आणि तुमचे जे व्हिडिओ ते बनवतील, मॉर्फिंग करून किंवा मार्जिंग करून व्हिडिओ मिक्स करून ते बनवतील आणि तुमच्या कार्यकर्त्यामध्ये तुमच्या मागचा जो मॉर्फ आहे, गर्दी आहे, तो पूर्णपणे नाहीसं करायचा प्रयत्न करतील, तुमचं आंदोलन भरकटावायचा प्रयत्न करतील, तुमच्या मागील सपोर्ट काढून घ्यायचा प्रयत्न करतील, असं वक्तव्य बाळासाहेबांनी केलेलं आहे। आणि त्यावरतीच रिप्लाय दिलेला आहे पाटलांनी की जर असं झालं तर आम्ही यांचा सुपडा साफ करू, 48 ते 48 खासदार आम्ही यांचे पाडू आणि यांना कपाळाला गुलाल लावायला सुद्धा आम्ही देणार नाही। हे त्यामध्ये त्यांची युक्ती प्रतियुक्ती आहे आणि त्यामध्ये जरांगे पाटलानं ह्या गोष्टी बोललेल्या आहेत। आता मुद्दा इथपर्यंत थांबत नाही। आता मुद्दा कुठला होता की जरांगे पाटलांना दिली होती वॉर्निंग फडणवीस साहेबांना किंवा गृहमंत्री किंवा शासनाला की तुम्ही आमच्या छताडावर निवडणुका लादू शकत नाही, तुम्ही आमच्यावरती निवडणुका लादू शकत नाही। जोपर्यंत सगळे सोयऱ्याचा निकाल येत नाही, सगळे सोयऱ्यावरती निर्णय होत नाही, तोपर्यंत तुम्ही आमच्यावरती निवडणुका लादू शकत नाही, असं हे जरांगे पाटलांनी बोललं होतं। पण आज निवडणुका जाहीर झाल्या आणि सगळे सोयऱ्यावरती कुठलंही प्रकारचं असं भाष्य केलेलं नाही किंवा तो निर्णय झाला नाही। आता जो पुढील रणनीती आहे तो कुठली असणार आहे,
हा विषय होता. आणि यामध्येच आता मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये ओबीसी समाज उतरला होता, पण सध्या ओबीसीचं मराठ्याचं दोघांचंही लक्ष एकच आहे, ते म्हणजे प्रस्थापित मराठ्यांना यावेळेस निवडून येऊ द्यायचं नाही. आता याविषयी बघा, दोन ठराव झालेले आहेत, एक मराठा समाजाचा आणि ओबीसी समाजाचा. ओबीसी समाज काय म्हणतो? ओबीसी समाज म्हणतोय की यावेळेस कुठलाही ओबीसी बांधव हा मराठ्यांना वोट करणार नाही, हे स्पष्टपणे जाहीर केलेलं आहे ओबीसी समाजाच्या प्रकाश शेंडगे यांनी. आता जो पुढला मुद्दा आहे मराठ्याचा, तो जरांगे पाटलांना सुद्धा जाहीर केलंय की प्रत्येक मतदारसंघातून कमीत कमी 1000 उमेदवार उभे करायचे. परिणामी काय होईल, यांचं इलेक्शन हे बॅलेटवरती होईल आणि इलेक्शन मध्ये वोट हे पूर्णपणे स्वतःच्या उमेदवाराला मिळतील. ह्या दोन डावामुळं पूर्णपणे शासन हे चकमेट झालेलं आहे. आणि यांच्या पुढे भविष्यामध्ये कुठला पर्याय खुला असतो, कुठला पर्याय असू शकतो, हे देव जाणे. पण सध्या तरी एक पुढे असं वाटायला लागलंय. आणि जास्त लोकांची मागणी बघा, सोशल मीडिया असेल, जे खरंच चांगलं राजकीय विश्लेषक आहेत किंवा राजकीय जे जाणकार आहेत, त्यांचं एकच म्हणणं आहे की लोकांना एक नवीन आघाडी पाहिजे, लोकांना एक नवीन असा पक्ष पाहिजे, लोकांना नवीन चेहरे पाहिजे. आता लोकांना समजले प्रस्थापित विस्थापित काय आहे, बहुजन काय आहे, सर्व गोष्टी लोकांना समजलेल्या आहेत. लोकांना हे समजलंय की आपलं कोण आहे, दुसरं कोण, लोकांचं कोण आहे, की आपला हे चिंतक कोण आहे. त्यामुळे लोकांनी एक पसंती दर्शवलेली आहे तेव्हा जरांगे पाटलांना, हे नवीन ओबीसी पक्षाला आणि प्रकाशजी आंबेडकरांना. लोकांची स्पष्ट पहिली पसंत आहे ते म्हणजे वंचित, आणि त्यानंतर प्रहार आणि शोभा संघटना जरांगे पाटलांची. लोकांचं वारंवार एकच म्हणणं आहे की ह्या सर्वांनी एकत्रित येऊन एकत्रित सर्व गोष्टी करून एक आपल्या जातीप्रमाणे, कास्टप्रमाणे जागेची टक्केवारी वाढवून घ्यायची. आता ओपन आहे, एससी आहे, ओबीसी आहे, असे प्रत्येक कास्ट बघून, कास्टचे जे मार्जिन जागेचं बघून सर्वांना जागा ह्या वाटून द्याव्या आणि सर्वांनी एकत्रित निवडणूक लढावी आणि आपले सर्वांचे प्रश्न आपण एकत्रित निवडून घेऊन सोडवू शकतो. हे पण काही युक्तिवाद यामध्ये पुढे येतात. तुमचं एकूण याविषयी नेमकं मत काय, नक्कीच खाली कमेंट करून सांगा. जरांगे पाटलांच्या पाठीमागे खरंच एक आदर्श शक्ती आपण आंबेडकर असू शकतात असं म्हणू शकतो का, हे खाली कमेंट नक्की सांगा. आपला व्हिडिओ आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.